नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आजचा जो सेशन आहे आपलं, या 3 शब्दांचे नियम तोंडपाठच करा. बघा, हे जे कुठले 3 शब्द आहेत आणि ह्यांचं इंग्रजीमध्ये खूप महत्व आहे. यांच्याशिवाय तुमची इंग्रजी ही इनकम्प्लीटच आहे. स्पीकिंग मध्ये असेल किंवा ग्रामर मध्ये असेल. याच्यावर तुम्हाला ग्रामरसाठी बरेच क्वेश्चन पण येतात. मग ते तुमच्या 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत जे असतील किंवा स्पर्धा परीक्षांसाठी असतील. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे काय कॉमन रूल्स आहेत ते नाही, जे तुम्हाला महत्वाचे आहेत, जे फसवे आहेत, तेच तुम्हाला आज मी ह्या सेशन मध्ये त्याचे नियम सांगणार आहे. जसे की बघा, पहिलं हे 3 शब्द कोणते ते पहा. अ, अँड आणि द हे 3 शब्द काय आहेत तुमचे? आर्टिकल्स. बघा, बऱ्याच जणांनी याचा अभ्यास केला असेल, है की नाही? पण आपण कुठं चुकतो, मग तिथं कुठले नियम वापरायचे हे जर आपल्या लक्षात नाही आलं तर मग आपला ह्याचा वापर नेहमी चुकत राहणार. बघा, अ, अँड आणि द हे काय तुमचे आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजेच काय? उपपद. बघा, प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. काय? प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. उपपद हे इंग्रजी भाषेचं वैशिष्ट्य आहे, पण तसं मराठीमध्ये नाहीये. मराठीमध्ये उपपद नाहीयेत, पण इंग्रजीमध्ये उपपद आहेत. काय? इंग्रजीमध्ये उपपद आहेत, ती वापरली जातात. उपपद मूळची विशेषणेच होय. ही उपपद लक्षात ठेवा, विशेषणेच होय. आता ती उपपदे म्हणून वापरली जातात, म्हणून ती एका प्रकारे दर्शक विशेषणच. विशेषणामध्ये काय? दर्शक विशेषणच. उपपदांचा योग्य वापर करणे ही बाब इंग्रजी भाषेत विशेष महत्वाची आहे. बघा, ह्या उपपदांचा वापर करणं एक विशेष बाब आहे इंग्रजी भाषेत. मग त्यासाठी त्याचे काही नियम आहेत, ते तुम्हाला शिकावे लागणार. ओके. उपयोग करताना हेतू महत्वाचा असतो. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही ह्यांचा वापर करणार, ते कुठल्या हेतूने वापरलेले ते महत्वाचं आहे. मग त्या हेतूसाठी तुम्हाला काय करायचंय बघा, महत्वाचं होतं. म्हणून नियमांबरोबरच उपयोग कसा केला जातो हे समजावून घेणे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे ह्यांचं तुम्हाला काय करायचंय, समजावून घेणे सुद्धा हे महत्वाचं आहे. कशाबरोबर? नियमांबरोबरच आणि त्याचा उपयोग करताना. बघा, हे लक्षात आलं. लक्षात ठेवा की इंग्रजी भाषेमध्ये उपपदे ही खूप महत्वाची बाब आहे, अतिशय महत्वाची बाब आहे. त्याशिवाय तुमची इंग्रजी ग्रामर असेल किंवा स्पीकिंग असेल, दोन्ही इनकम्प्लीट आहेत. त्यासाठी हे तुम्हाला महत्वाचं आहे. उपपदांचे 2 प्रकार आहेत. त्यांचे किती? 2 प्रकारे. एक म्हणजे आहे तुमचं इनडेफिनेट आणि दुसरं आहे डेफिनेट. आता इनडेफिनेटला बघा, 3 प्रकारे तुम्ही म्हणू शकता मराठीमध्ये: अनिश्चित, अनियामक आणि सामान्य उपपदे. काय? अनिश्चित, अनियामक आणि सामान्य उपपदे. बरोबर. आणि डेफिनेटला काय? निश्चित, नियामक आणि विशेष उपपदे. बघा, फक्त महत्वाच्या नियमांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत, हे लक्षात घ्या. या सेशन मध्ये आपण जे उपपदांचे जे नियम आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, आता त्याच्यामध्ये जे पहिलं आहे ते तुमचं काय आहे? इनडेफिनेट. आता इनडेफिनेट मध्ये काय येतं? तुमचं अ आणि अँड. काय? अ आणि अँड. बघा, त्यासाठी तुम्हाला हे जे नियम, ह्याचे जे नियम सांगणार आहे त्याआधी तुम्हाला नाउन आणि त्याचे प्रकार, काय त्याचे प्रकार हे तोंडपाठच असले पाहिजे. सामान्य नाम कशाला म्हणतात? ऍबस्ट्रॅक्ट नाम म्हणजे काय आहे, त्याची उदाहरणं काय आहेत, कॉमन नाउन म्हणजे काय, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, प्रॉपर नाउन म्हणजे काय, हे तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, मटेरियल नाउन म्हणजे काय? द्रव्य असतं. द्रव्याला तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकता का? नाही. मग त्याच्या आधी तुम्ही उपपद वापरणार का? नाही. हे ठणठणीत नियम दिलेले आहेत. मग त्यासाठी तुम्हाला आहे ना, नाउन आणि त्याचे प्रकार हे तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. यांचे बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, हे पाठच असलं पाहिजे, तेव्हा मग तुम्हाला हे पुढच्या गोष्टी लक्षात येते. आता पहा,
पहिला जो नियम आहे कशाचा आहे, इनडेफिनेटचा. काही सामान्य नामांचा कॉमन नाव, सामान्य नाम म्हणजे काय, कॉमन नाम, स्पेलिंगची सुरुवात बघा, स्पेलिंगची सुरुवात कशाने होते, ए, आय, ओ, यू आणि ई, हे काय आहेत तुमचे इंग्रजीतले वॉवल्स म्हणजे स्वर, हे काय स्वर आहेत. सुरुवात यापैकी स्वराने होते, म्हणजे काय यापैकी स्वराने होते, परंतु त्यांच्या उच्चारात सुरुवातीला स्वर नसल्यामुळे ॲन ऐवजी तुम्हाला काय वापरायचंय, ॲन ऐवजी ए वापरायचा आहे. बघा लक्षात काय घ्यायचंय, पहिला नियम की त्या शब्दांची सुरुवात कशाने झाली, ह्यांनी झाली, पण त्याचा उच्चार काय ह्याच्या स्वरानुसार होत नाही, म्हणून तिथं काय करायचं आपल्याला, ॲन ऐवजी अ वापरायचं. जसं की बघा, अ युनिटी, अ युनियन, है की नाही, अ युनियन, अ युरोपियन. ओके, पण हे दिसायला काय आहे, यू, ई, ई आहे का याच्यामध्ये, बरोबर, पण ते स्वर जरी असले सुरुवातीला, मग त्याचा उच्चार काय होतो, व्यंजनासारखा होतो. ओके, त्याच्यानंतरच पहा, आता ह्याच्या उलट, काय की काही सामान्य नाम, बघा सामान्य नाम म्हणजे काय, कॉमन नाम, लक्षात घ्या. काही सामान्य नामांचे स्पेलिंग व्यंजनाने सुरू होते, परंतु त्यांच्या उच्चारात सुरुवातीला स्वर येत नसल्यामुळे ए ऐवजी एन वापरतात. काय, आता त्याच्यामध्ये हे शब्द येत नाही, पण काय येतात, व्यंजन. व्यंजनला इंग्रजीमध्ये कन्सोनंट म्हणतात, लक्षात घ्या. ओके, बघा सुरुवात कशाने झाली, एच, बरोबर, याचा आपण ह असा उच्चार करतो, पण ज्यावेळेस त्याचा प्रॉपर जेव्हा आपण इंग्लिशमध्ये उच्चार करतो आ, मग इथं काय ना, अँड आर, अँड ऑनेस्ट. ओके, सुरुवातीला काय ना अँड, पण हे दिसायला काय आहे तुमचं व्यंजन, याने सुरुवात झाली आहे का, नाही, पण इथं उच्चार तुमचा काय ह्याप्रमाणे येतो, हे लक्षात घ्या. हा लक्षात. त्याच्यानंतर दुसरा नियम पहा, दुसरा झाला, आता तिसरा, दोन्ही एका ह्याच्यातच मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. शांतीपूर्वक लेक्चर पहा, एकदा दोनदा सराव करा, मग तुमच्या लक्षात येईल, तोपर्यंत येणार नाही, नेहमी तुमची गडबड होईल, लेक्चर थोडं लेंथी होईल, पण पहा एकदम महत्वाचं. बघा नंतरचं आहे तुमचं काय, एक्सक्लामेटरी. आता एक्सक्लामेटरी मध्ये वाक्यातील एकवचनी सामान्य नामापूर्वी काय लागतं, उपपद. बघा एक्सक्लामेटरी मध्ये लिहून घ्या, एक्सक्लामेटरी मध्ये फक्त व्हॉट च्या वाक्यामध्ये अ किंवा अँड ही उपपद येतात, हाऊच्या वाक्यात येत नाही, हे लक्षात ठेवा, लक्षातच ठेवा, कारण की बऱ्याच जणांचं गडबड होते की त्या हाऊ मध्ये पण अ किंवा अँड वापरतात, पण तसं ते वापरायचं कुठं असतं, वॉट आणि वॉटच्या ह्याच्यामध्ये वापरायचं असतं. ओके, बघा त्याच्यानंतरचा आहे शेवटचा नियम ह्याचा, कशाचा, इनडेफिनेटचा. मेनी अ, बघा मेनी अ असं जर वाक्यामध्ये आलं तर मेनी अ चा अर्थ हा अनेक वचनी आहे. काय, अनेक वचनी आहे, परंतु उपयोग एक वचनीच करतात, याचा अर्थ लक्षात घ्या. अर्थ काय आहे त्याचा, अनेक वचनी आहे, पण उपयोग हा एक वचनी प्रमाणे करतात. काय, एक वचनी प्रमाणे करतात. जसं की पहा, मेनी अ
बॉयज सॉरी बॉय लाइक्स क्रिकेट. मेनी अ बॉय लाइक्स क्रिकेट. इथं खरं तर काय यायला पाहिजे बघा, लिहून देतो. या ठिकाणी मेनी अ बॉय म्हणजेच काय आहे, मेनी बॉयज असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. पण वापर काय आहे त्याचा, एकवचनी आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, जे तुम्ही म्हणजे बाजारात गेल्यानंतर बघा, काही वस्तू घेता, 1 डझन 2 डझन 3 डझन, आहे की नाही. ज्यावेळेस 1 डझन असतं त्याला काय वापरणार तुम्ही, 1 डझन म्हणजे 12 नग असलेली वस्तू, त्याला तुम्ही 1 डझन म्हणता. मग त्याला तुम्हाला अ वापरायचंय, आलं लक्षात. त्याच्यानंतर 100 रुपीज, आलं लक्षात. त्याच्यानंतर पहा, आता लक्षातच ठेवा, कोणत्याही एकवचनी नामापूर्वी लिहून घ्या तुम्ही मराठीमध्ये. हे नियम थोडे तोंडपाठ करा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि लेक्चर पूर्ण पहा. लक्षातच ठेवा, कोणत्याही एकवचनी सामान्य नामापूर्वी उपपद वापरतात. अनेक वचनी सामान्य नामांपूर्वी उपपद वापरत नाही. ओके, बघा. त्याच्यानंतर तसेच सामान्यतः विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाम, पदार्थवाचक नाम म्हणजेच मटेरियल नाम, नंतर भाववाचक नाम म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट नाम, यांच्यापूर्वी उपपद वापरत नाहीत. हे क्लिअर. ओके, आता त्याच्यानंतर आपण बोलूयात कुठं, डेफिनेट आर्टिकल्स. काय डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे निश्चित आणि नियामक आणि विशेष उपपदे. हे नियामक किंवा निश्चित असे उपपद आहेत. म्हणजे ह्यांचा वापर कसा आहे, निश्चित म्हणजे त्याला काही नियम आहे की तुम्हाला ते तसंच वापरायचं आहे. बघा, विशिष्ट व्यक्तीचा किंवा ठिकाणाचा उल्लेख करताना किंवा एकदा निर्देश केल्यानंतर पुन्हा त्याचाच उल्लेख करताना द हे उपपद वापरतात. बघा, एकमेव किंवा अद्वितीय म्हणून उल्लेख करताना पहिला नियमाचा, जगामध्ये जी एखादी गोष्ट एकमेव आहे, एकमेव किंवा अद्वितीय आहे, की त्याला दुसरा कुठला कोणच पर्याय नाहीये, अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय, द. मग काय आहे, द स्काय, द मून, द बघा, नंतर पुढं काय, द सन, द अर्थ. काय, हे भूतलामध्ये काय अर्थ एकच आहे, सूर्य एकच आहे, आभाळ एकच आहे, है की नाही. द स्काय इज ब्लू, द स्काय इज ब्लू म्हणजेच काय, आकाश काय आहे, निळा आहे. आलं लक्षात. द साऊथ पोल, आलं लक्षात. म्हणजे एकमेव की ज्याला अद्वितीय आपण असं म्हणू शकतो. त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय, द. हे नियम द साठी, सॉरी, त्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय, द वापरायचं. बघा, त्याच्यानंतरचा नियम, एकवचनी सामान्य नामाचा प्रथम उल्लेख केल्यास अनिश्चित उपपद अ किंवा ॲन वापरतात, परंतु नंतर लगेच त्याच्या नामाचा परत उल्लेख केल्यास द वापरतात. म्हणजे पहा, एक्झाम्पल देतो मग लक्षात येईल. आय हॅव अ डॉग, द डॉग is obedient. And my friend likes the dog much. आता मी तुम्हाला अंडरलाईन करून सांगतो. बघा, ह्याच्यामध्ये डॉग हे काय आहे, तुमचं सामान्य नाम आहे, बरोबर. काय,
काय डॉग हे काय तुमचं सामान्य नाव आहे, म्हणजे कॉमन नाव आहे. बघा, एकवचनी सामान्य नामाचा प्रथम काय केलं, इथं प्रथम उल्लेख केलाय, तेव्हा आपण काय वापरलंय, अ वापरलंय. काय काय वापरले, अ. पण ज्या वेळेस त्या डॉगचा आपण परत उल्लेख केला, काय मग घेतलं आपण तिथं, द घेतलं. काय द, परत उल्लेख झाला द. म्हणजेच लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, पुनरावलोकित व्यक्ती म्हणजे त्याचं रिपिटेशन होत असेल तर तिथं तुम्हाला प्रत्येक वेळी अ नाही घ्यायचं, काय घ्यायचंय, द घ्यायचं. हे लक्षात घ्या, खूप छान नियम आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, एकवचनी सामान्य नामाचा, एकवचनी सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाम, त्याचा जर तुम्ही प्रथम उल्लेख करत असाल तर अ वापरायचं, आणि जर तुम्ही परत सारखा सारखा त्याचा उल्लेख करत असाल तर त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी तुम्हाला द वापरायचा आहे. हे लक्षात आलं. आता त्याच्यानंतरचा पहा, हा नियम खूप छान आहे. त्याच्यामध्ये बरेच जण कन्फ्युज्ड इन द सेन्स म्हणजे गडबडतात. बघा, हा शेवटचा नियम आहे याचा. पुअर म्हणजे काय, गरीब, फक्त गरीब. जर ह्यापूर्वी जर तुम्ही द लावून असं लिहिलं तर काय झालंय, हे गरीब लोक असा त्याचा अर्थ होतो. आता रिच म्हणजे काय, श्रीमंत. त्याला जर मी असं केलं, द रिच म्हणजे श्रीमंत लोक. काय बरोबर. आता मी एक वाक्य देतो, द रिच शुड हेल्प पुअर. आता काही जण म्हणतील की याच्यामध्ये लोक कुठं हा शब्द आहे, नाही. त्याचा द लावल्यानंतर अर्थ त्याचा गरीब लोक असा होतो. द रिच म्हणजे श्रीमंत लोक, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पण ही विशेषण आहेत, विशेषणांच्या आधी तुम्ही जर द लावलं तर त्याचा उच्चार तसा होतो. बघा, याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादं कन्सेप्ट घेऊन येऊ जे महत्वाचं आहे ग्रामरसाठी, आणि त्याच्यावर अभ्यास करू. तर तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.